तुमच्यासोबत पण भाकरीसोबत अशी भाजी बनवतात का किंवा असा रस्सा बनवतात का? हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना. आणि बघा मस्त भाकरी माझी फुगली आहे. जेव्हा मी व्हिडिओ काढायचा विचार करते त्या टायमाला भाकरी कधीच फुगत नाही. आणि बघा, आणि आता मस्तपैकी फुगली आहे ती भाकरी. आणि त्याच्यानंतर मी त्याच तव्यामध्ये ना मस्त टोमॅटो उकडून घेतलेत. ते उकडेपर्यंत मस्त मी भाकरी थंड करून घेते. जर अशीच डब्यामध्ये भरली तर त्याला पाणी सुटतो, म्हणजे त्यालाच घाम सुटतो आणि ते एकदम पाणी पाणी होऊन जाते भाकरीचं. तर अशा प्रकारे त्याचे टोमॅटोचे त्या मी सालं काढून घेते आणि मिक्सरला ग्राइंड करून घेते. त्याच मिक्सरमध्ये थोडंसं मी खोबरा टाकते, थोडंसं धने, लाल मिरची, थोडंसं जिरं, हळद, लाल तिखट आणि थोडंसं मीठ असं मिक्सरला ग्राइंड करून घ्या. आणि तुम्हाला आता कळालं असेल मी आज काय बनवते. आणि पाऊस पण मस्त पडतोय तर थोडंसं तेल टाकले, तेलामध्ये थोडंसं ना हळद टाकली आहे आणि आपण जे ग्राइंड करून घेतलेला टोमॅटो खोबऱ्याचा मसाला होता त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त ते एकजीव करून घ्या. त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत ना ढवळत राहा. आणि तेल सुटलं की त्याच्यामध्ये जसं तुम्हाला पाण्याची कन्सिस्टन्सी पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये टाका. आणि आपला टोमॅटोचा सार रेडी आहे. आणि हा मस्त, जर तुमच्याकडे ना हे असेल कोकम असेल तर आता म्हणजे फ्राय करताना कोकम टाका. आणि जर नसेल तर तुमच्याकडे चिंच असेल ती मिक्सरला ग्राइंड करताना जो आपण ग्रेव्ही बनवतो त्याच्यामध्ये ग्राइंड करताना ती टाकून द्या. आणि मस्त चवीप्रमाणे मीठ टाका. आणि भारीच झालेला टोमॅटोचा सार. आणि त्याच्यासोबतच मी भरलेली कारली बनवली होती. तुम्ही पण ही अशी बनवता का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यामध्ये काही खटपट लागत नाही, फक्त त्याच्यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतला त्याच्यामध्ये टाकायचा आणि मस्त उकडून घ्यायची आणि मस्त त्याला फोडणी द्यायची लसणीची आणि चवीप्रमाणे मीठ. आणि भारी एक नंबर झालं होतं जेवण, आजचं जेवण. भाकरी, टोमॅटोचा सार आणि भरलेली वांगी आणि त्यासोबतच थोडासा राईस. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. अपेक्षा करते हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. मस्त राहा, खात राहा, काळजी घ्या आणि मला नक्की सांगा की तुम्ही पण असा टोमॅटोचा सार आणि भरलेली कारली बनवता का? आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि मस्त राहा, खात राहा आणि मेन स्वतःवर प्रेम करा. बाय.